रंग आमचा। आशिया चषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सामन्यावर बहिष्कार टाका, विरोधी राजकीय पक्षांचं हे आवाहन। भारत पाकिस्तान सामन्यावरून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही बहिष्काराचे वारे। एका इंग्रजी दैनिकाचं वृत्त। सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेला खेळाडू आणि प्रशिक्षकांची गैरहजेरी। आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही भारत पाकिस्तान सामना खेळणार आहोत, सहाय्यक प्रशिक्षकांची प्रतिक्रिया। अमेरिकेत असल्यानं आयसीसीचे अध्यक्ष जय शाह भारत पाकिस्तान मॅचला अनुपस्थित राहणार, तर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित राहण्याची शक्यता। भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन, तर ठाकरेंच्या सेनेच्या महिला सिंदूरच्या पुड्या पंतप्रधान मोदींना पाठवणार। खरी भाजप अस्तित्वात असते तर बीसीसीआयला धारेवर धरलं असतं, आदित्य ठाकरे यांचा निशाणा। तर ऑपरेशन सिंदूरवेळी ठाकरे लंडनला होते, आदित्य बुरखा घालून मॅच बघतील, नितेश राणे यांनी डिवचलं। आजच्या मॅचला अनेक क्रिकेटपटूंचा विरोध। भारतीय संघाला सामना खेळायचा नाही, पण जय शहांचा दबाव। जय शहा यांच्या दबावाखाली येऊन हा सामना होतोय, संजय राऊत यांचा दावा। कोणताही मुद्दा भावनिक करू नये, वेळ मिळाल्यावर भारत पाकिस्तान मॅच पाहणार, अजित पवार यांचं वक्तव्य। तर अजित पवार असे बोलत असतील तर त्यांच्या अंगात पाकड्यांचं रक्त, राऊतांची टीका। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये बीसीसीआयच्या परिवारातील कोणाचाही मृत्यू झालेला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबाच्या भावना समजलेल्या नाही। दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया। भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, भारत पाकिस्तान सामन्यावर माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे नेते केदार जाधव यांचं हे वक्तव्य। हॉटेल चालकांनी भारत पाकिस्तान मॅच दाखवू नये, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं वक्तव्य। भारत पाकिस्तान मॅच दाखवणाऱ्या हॉटेलमधील टीव्ही स्क्रीन बॅटने फोडणार, शरद कोळी यांचा इशारा। देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांग रे उत्तर। नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकांमध्ये जाहिराती, शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न। नाशिकच्या आडगावमध्ये आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं एक दिवसीय शिबिर। अजितदादांच्या गुलाबी रंगाला पवारांच्या राष्ट्रवादीकडून पिवळ्या रंगानं उत्तर। ओबीसी समाजाला पक्षासाठी एकवटण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर केल्याची चर्चा। नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा, बिल्डरला मस्ती आली असेल तर ऍक्शन घेणं आपल्या हातात, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। पुण्यात ट्रॅफिक वेळी पर्रीकरांसारखं फिरा, महिलेचा अजित पवार यांना सल्ला, तर कोण पर्रीकर म्हणत अजितदादांचा महिलेला प्रतिप्रश्न। गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, महिलेचं अजित पवार यांना प्रत्युत्तर। महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जात असल्याचं चित्र। काय वाटेल ती किंमत मोजू, पण सामाजिक ऐक्य जपू, आरक्षणाच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं वक्तव्य। दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून दिला, मोठ्या नेत्याची विकेट पडली, त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योग केल्यामुळे क्लीन बोल्ड झाले। नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। लातूरमध्ये आरक्षण आणि प्रमाणपत्रावरून 4 दिवसांमध्ये 2 आत्महत्या। महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं निलंगामधील दादगी गावामध्ये तरुणाची आत्महत्या। सुसाईड नोटमध्ये प्रमाणपत्र मिळत नसल्याचा उल्लेख। अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात, छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात। 9 चारचाकी गाड्यांना कंटेनरची जोरदार धडक। भारताच्या लेकीचा गोल्डन पंच जॅस्मिन लांबोरियानं बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्णपदक। 57 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा। भारतीय हवाई दलाकडून 114 राफेल विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सादर। संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी मंडळ यावर करणार चर्चा। प्रस्ताव मान्य झाल्यास मोठा संरक्षण व्यवहार ठरणार। काँग्रेसने भाजपवर केलेल्या कथित मतचोरीच्या आरोपाला आता नक्षलवाद्यांचं समर्थन। लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी करून भाजपने सत्ता मिळवली, नक्षलवाद्यांकडून पत्रकही जारी। लंडनमध्ये स्थलांतर विरोधी 1 लाख निदर्शक रस्त्यावर। ब्रिटनमधील स्थलांतरित हॉटेल्स बाहेर निदर्शनांदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला। Co-powered by